नमस्कार आबासाहेब. आपण काल फॉर्म भरला आहे तर या संदर्भात आणि त्यानंतर आपण काही एबी फॉर्म असतील जे स्थानिक काही लोकांना दिले गेले तर किती लोकांना फॉर्म दिले गेले ना आपलं जे फॉर्म संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत आपण सांगू शकतो? आता आमच्या इथे धुळे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारांच्या याच्यासाठी सुकाणू समिती नेमण्यात आलेली होती, ज्याचे अध्यक्ष हे डॉक्टर फारुख शाह साहेब हे होते व आम्ही बाकी सर्व सदस्य होतो 9 लोक. त्याच्यात अनिल मुंदडा होते, सुनील नेरकर होते, शरद पाटील सर होते, मी होतो, असे भरपूर लोक होते. मग त्याच्यात काही मिटिंगा ज्या झाल्या आमच्या सुकाणू समितीच्या, त्याच्यात असं ठरलं की मुस्लिम सेक्शनचं हे जे आहे ते फारुख शाह साहेबांनी बघायचं व हिंदू सेक्शनचं जे ते सुनील नेरकर समन्वयक म्हणून व अनिल मुंदडा कैलास चौधरी यांनी बघायचं, असं त्याच्यात ठरलं होतं. मग त्याप्रमाणे आता मुस्लिम सेक्शनचे ज्या ज्या कार्यकर्त्यांना फारुख शाह साहेबांनी शब्द दिला होता त्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिला गेलेला आहे. परंतु इकडे हिंदू सेक्शन मध्ये आता अनिल मुंदडा, सुनील नेरकर तसंच जे बाकी इतर सदस्य होते ज्यांनी भांडण करून हिंदू एरियाचे जागा त्यांच्याकडे घेतल्या, त्यांनी कोणाला एबी फॉर्म दिला, कोणाला काय दिलं ते त्यांचं त्यांना माहिती. माझा स्वतःचा सुद्धा, म्हणजे मी सुकाणू समितीचा सदस्य असताना सुद्धा माझा स्वतःचा पत्नीचा फॉर्म हा त्यांनी 2 जागेवर एबी फॉर्म देऊन टाकला, एक मला आणि एक कैलास चौधरी यांच्या आईला. मग पाहिजे तर अनिल पाटील साहेबांसमोर व फारुख शाह साहेबांसमोर आमच्या जागेचा तिढा सुटलेला होता. परंतु त्यांनी आता अनिल मुंदडा, सुनील नेरकर, कैलास चौधरी व बाकी इतर नेते मंडळींनी कोणत्या पद्धतीने हा फॉर्म्युला अपनावला की त्यांच्या आईला पण फॉर्म लावला एबी फॉर्म आणि माझ्या मिसेसला पण एबी फॉर्म लावला. त्यामुळे त्यांचा फॉर्म अगोदर आल्यामुळे त्यांचा फॉर्म ग्रांट झाला आणि माझा फॉर्म अपक्ष म्हणून झाला. त्याबद्दल मी आमचे जे नेते आहेत अनिलदादा पाटील त्यांच्या कानावर हे टाकलं. तर त्यांनी अनिलदादा पाटील तसं फारुख शाह साहेब यांच्या कानावर टाकलं. त्यांनी मला सांगितलं की आपली अपक्ष उमेदवारी ही तुम्ही कंटिन्यू करा, आपण पक्षश्रेष्ठींना याविषयी बोलू व त्याच्यावर निर्णय घेऊ. तर आबासाहेब, आता दोंड्याच्या प्रमाण देखील आज धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक जो उमेदवार आहे तो बिनविरोध निवडून आला, या संदर्भात आपण काय सांगणार? मग मी तेच म्हणतो ना, फक्त बीजेपी पक्षाला किंवा धुळे शहरात विरोधकांना नडणारा एकच नेता होता, फारुख शाह साहेब. त्यामुळेच मला वाटतं की आपल्या धुळ्याचं पण दोंडाईच्या करायचं असेल, त्याच्यामुळेच काही इतर जे कथित आमच्यातले नेते मंडळी होते त्यांनी हा हिंदू सेक्शनचा पूर्ण भार त्यांच्याकडे घेतला व त्यांनी त्यांच्याकडे तो भार घेतला आणि त्याची एवढ्या चांगल्या प्रमाणे अंमलबजावणी केली की एक उमेदवार बीजेपीचा हा निवडून आला. आता मला तरी वाटतं की यांच्या नेतृत्वात आमच्या सुकाणू समितीचे जे बाकी इतर हिंदू एरियातले ज्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्या सगळ्या नेते मंडळांच्या नेतृत्वात मला तरी वाटतं की भारतीय जनता पार्टीचं एक हाती महापौर आपल्या इथे बिनविरोध होईल. तर आपण बघू शकता की कशा प्रकारे आज भारतीय जनता पार्टीकडनं ज्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. पण मुद्दा असा येतो की जे ज्यांनी अगोदर फॉर्म भरले होते, एक स्वतः एक विशिष्ट एका पक्षाचे त्यांनी एबी फॉर्म भरून त्या ठिकाणी तिकीट मिळवलं होतं. तर अशा लोकांनी आपलं माघार घेणं या संदर्भात आपण काय सांगणार? मी तेच म्हणतो ना, आता कसं असतं, आता माघार घेणं हे आता ज्या वेळेस एक पक्षाचा जो प्रमुख नेता किंवा पक्षाचं जे कोर कमिटी असते ती जी ठरवते त्यांच्या त्यांच्या ऐकणाऱ्यातल्या लोकांनाच त्यांनी एबी फॉर्म दिलेले असावेत असं मला वाटतं. की ज्या वेळेस आपण सांगू की माघार घे, त्यांनी माघार घ्यायला पाहिजे. फक्त डिलिंग पुरता त्यांनी तो एबी फॉर्म मला वाटतं त्या उमेदवारांना दिला असेल आणि जी पण डील झाली असेल, करोड, 2 करोड, 1 करोड, त्या डिलिंग मध्ये त्यांनी त्यांची डील पास झाली व एबी फॉर्म ज्या उमेदवाराला दिला, एकही कडवट राष्ट्रवादीच्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला गेलेला नाहीये. जे त्यांच्या ऐकण्यातले असतील तेच तर मला दिसत आहेत. त्याच्यामुळे काय, जे फारुख शाह साहेबांच्या मर्जीतले जेवढे लोक होते त्यांच्यापैकी एकालाही त्यांनी एबी फॉर्म दिला नाही किंवा प्रत्येकाला, स्वतः मी सुकाणू समितीचा असताना मला सुद्धा डावलण्यात आलेलं आहे. याचा अर्थ म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. आबासाहेब, तुम्हाला वाटतं का तुमचा कुठे ना कुठे घात झाला आहे या संदर्भात? वाटतं नाही, झाला जे 100% आणि मला नाही, पुरं धुळेकर जनतेला ते माहिती आहे. कारण तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या पत्रकार लोकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली होती. कारण पुऱ्या शहरात मी राष्ट्रवादी, फारुख शाह साहेब आल्यानंतर मीच पूर्ण शहरात राष्ट्रवादीचा प्रचार जोरात केला. माझ्या एवढ्या आम्ही कमीत कमी 3-4 कॉर्नर सभा घेतल्या, 1-2 प्रचार रॅल्या घेतल्या. आमच्या सुकाणू समितीतल्या एकही फोटो छाप पुढाऱ्यांनी कोणतीच अशी हालचाल केली नाही, ती फक्त मी केली. त्याच्यामुळे घात झाला असं नाही, 1001% माझ्या पाठीत चुरा खोसला गेला आणि माझ्यावर घात झाला. आपण बघू शकता की अशा तीव्र प्रकारे आबासाहेब माने खासदार जाळवाले यांनी प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली. मी जितेंद्र सामान्यचा आवाज.